22 मे रोजी किसान क्रांतीच्या पुनतांबा येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत 25 मे ते 30 मे पर्यंत तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलनाचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता। ज्या पुनतांबा गावांना शेतकरी संपावर ही संकल्पना पुढे आणली त्या पुनतांबा गावात धरणे आंदोलन व्यापक स्वरूपात झाले पाहिजे असे सर्वानुमते ठरवण्यात आले। त्यानुसार पुनतांबा गावात आजपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव, संदीप गिडे, योगेश रायते, शंकर दरेकर, संजय जाधव आदींसह अनेक कार्यकर्ते आणि राज्यातील शेतकरी पुनतांबा येथील स्टेशनवरील शिवाजी चौकात धरणे आंदोलनाला आजपासून सुरुवात केली। शेतकऱ्यांना पुनतांबा गाव नेमकं कुठे आहे हे समजावं म्हणून राहुरी, नेवासा, वैजापूर, शिर्डी, श्रीरामपूर येथे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक, अंतर याची माहिती देणारे बोर्ड लावण्यात आले होते। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, 7/12 कोरा व्हावा, शेतमालाला हमीभाव मिळावा, मोफत वीज पुरवठा व्हावा आदींसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी 1 जूनपासून संपावर जात आहेत। या संपाला राज्यात 38 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन हाती घेण्यात आले आहे। पुनतांबा येथील धरणे आंदोलनालाही अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असून संघटनेचे पदाधिकारी सहभागी झालेत। शेतकरी संपाचे पुनतांबा हे केंद्र असल्यामुळे आजपासून सुरू झालेल्या धरणे आंदोलनास कसा प्रतिसाद मिळतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। याप्रसंगी किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। 3 एप्रिलला जी पुनतांब्यात पहिली ग्रामसभा झाली आणि त्या ठिकाणी राज्यभराला संपाची हाक दिली गेली आणि 3 एप्रिल नंतर ठिकठिकाणी जाऊन शेतकऱ्यांनी प्रचार केला। सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये काम केलं आणि त्याच्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की राज्यामध्ये साधारण 60-70% शेतकरी संपावर जायला तयार आहेत। येत्या 5 दिवसामध्ये त्याच्यात निश्चित वाढ होणार आहे। आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की 1 जूनला संप आहे आणि मग आजपासून आज 25 तारीख आहे, 25 पासून तर 30 तारखेपर्यंत आहोत। त्याचं कारण असं आहे की धरणे आंदोलन याच्यासाठी की सरकारला कधीही चर्चा करायची असेल तर आमचे दार खुले आहेत आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणा किंवा कोणी त्यांचे अधिकारी म्हणा ते या ठिकाणी चर्चेसाठी येऊ शकता किंवा ज्या लोकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या संपासाठी पाठिंबा दर्शवायचा आहे मग ते राज्यातून कुठले असोत, जसं आज डॉक्टर गिरीधर पाटील वगैरे या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यानंतर अजून डॉक्टर अजित नवले, अशोक ढवळे हे आलेले आहेत, अशोक ढवळे साहेबही या ठिकाणी आलेले आहेत। लोक या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत आणि म्हणून हे त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून घेतलं। ज्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये धरणे आंदोलनासाठी इथे यायचं आहे पाठिंबा दिला असून राजकीय नेत्यांनी या आंदोलनाकडे राजकीय दृष्टीने न पाहता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करायला हवे असल्याचं त्यांनी म्हटलं। तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा मी सदाभाऊ खोत यांच्याजवळ मांडल्या असून सदाभाऊ खोत येणाऱ्या 30 मे रोजी पुनतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचंही त्यांनी याप्रसंगी म्हटलं। खरं तर मी असं म्हणेल ह्या भावनांचा उद्रेक आहे शेतकऱ्यांच्या, त्यामुळे राजकारणाच्या दृष्टिकोनातून इतरही राजकीय लोकांनी विरोधकांनी त्यांना राजकीय दृष्टिकोनातून न पाहता या भावना समजून घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चितच मुख्यमंत्री, राज्य सरकार सगळ्यांचा प्रयत्न आहे। त्यामुळे मी असं म्हणेल ह्या भावनांचा उद्रेक आहे शेतकऱ्यांच्या, त्यामुळे राजकारणाच्या दृष्टिकोनातून इतरही राजकीय लोकांनी विरोधकांनी त्यांना राजकीय दृष्टिकोनातून न पाहता या भावना समजून घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चितच मुख्यमंत्री, राज्य सरकार सगळ्यांचा प्रयत्न आहे। त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे न पाहता किंवा त्यांच्या भावना न भडकवता हा सामंजस्याने हे प्रश्न सोडावेत असा माझा आग्रह आहे। तरी संपावर जाण्याचा हा जो उद्रेक झालेला आहे या संदर्भात मी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये मी त्यांचं म्हणणं, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, निश्चित मी शेतकऱ्यांपर्यंत येऊन तिथे त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या भावना पोहोचवेल असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, पुनतांबा।